नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरतीबद्दल अतिशय महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध झालेली आहे. ती माहिती आपण पाहणार आहोत. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, जिल्हा न्यायालय प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक स्टेनोग्राफर या पदांच्या जागा निघालेल्या होत्या. तर मित्रांनो, ही पदभरतीची शॉर्टलिस्ट लागणार की नाही त्याबद्दल खूप कन्फ्युजन होतं. तर आता सर्वांच्या परीक्षा होणार आहेत, सर्वांचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत. सकाळीच व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलवरती देखील लिंक दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही नोटीस काय प्रसिद्ध झालेली आहे, खूप महत्त्वाची अशी आहे. याच्यामध्ये पहिल्यांदाच लिहिले त्यांनी की इट इज हेअर बाय इन्फॉर्म दॅट द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 विल नॉट बी कंडक्टेड. तर स्टेनोग्राफरची कुठलीही परीक्षा होणार नाही, डायरेक्टली त्यांची स्किल टेस्ट होईल मित्रांनो. त्यानंतर द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल विल बी कंडक्टेड ऑन 5th, 7th, 8th, 12th अँड 14th फेब्रुवारी 2024. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 5 दिवस तुमचे एक्झाम जे आहेत या ठिकाणी चालणार आहेत. आता नॉर्मलायझेशन होणार का असं बरेच विद्यार्थी विचारतात. तर त्याबद्दल मित्रांनो काहीही माहिती त्यांनी दिलेली नाही आहे. तर ही 5 दिवस परीक्षा चालणार आहे, म्हणजेच वेगवेगळ्या शिफ्टमध्ये देखील परीक्षा या ठिकाणी होईल. मग ही तर हॉल तिकीट्स ॲडमिट्स कार्ड हॅव बीन जनरेटेड मेड अवेलेबल इन रिस्पेक्टिव्ह प्रोफाईल क्रिएटेड बाय द कॅन्डिडेट. तर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करून द्यायचं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. डाउनलोड करून घ्या. तुम्हाला याचे मेल देखील आलेले असतील हॉल तिकीट आले म्हणून. तर त्याची लिंक देखील दिलेली आहे पहा मित्रांनो इथं तुम्हाला हॉल तिकीटसाठी. आता महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुम्हाला मॉक टेस्ट जी आहे त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. स्क्रीनिंग टेस्ट कशी होणार आहे तुमची चाळणी परीक्षा, जी की मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं शिपाई हमाल पदासाठी जी आहे 30 गुणांची परीक्षा आहे आणि लिपिकसाठी 40 गुणांची परीक्षा आहे. तर त्याची बरेच विद्यार्थी आता ह्या परीक्षेला TCS मार्फत ही परीक्षा होते, पहिल्यांदाच परीक्षा देत असाल तुम्ही तर ऑनलाईन पद्धतीने कशी परीक्षा याची होणार आहे शिपाई हमाल कनिष्ठ लिपिक पदाची त्याचीच माहिती, त्याची एक डेमो त्यांनी या ठिकाणी लिंक दिलेले आहेत पहा. डेमो लिंक आहेत, म्हणजे इथं तुम्हाला मित्रांनो पेपर सोडवता येणार आहे, डेमो परीक्षा देता येणार आहे. तर पहा, ज्युनियर क्लर्कची इथं लिंक आहे आणि पिऊन हमालची इथं लिंक आहे. तुम्हाला ह्या दोन्ही लिंक मी टेलिग्राम चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. तर पिऊन हमालची पहा कशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला टेस्ट असणार आहे. तुम्ही ज्यावेळेस परीक्षा द्यायला जाल त्यावेळेस तुम्हाला एक कॉम्प्युटर असेल, तिथं कॉम्प्युटरवरती अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी काय असेल, एक स्क्रीन तुम्हाला दिसेल. इथं तुमचं नाव दिसेल, इथं तुमचं टेस्टचं नाव दिसेल, त्यानंतर इथं सिस्टम नेम वगैरे दिसेल. या ठिकाणी मित्रांनो तुमचा फोटो दिसणार आहे. इथं तुमचा फोटो दिसतो लाईव्ह काढलेला, प्लस तुम्ही अपलोड केलेला देखील. आता इथं तुमचा जो आहे युजर ID आणि पासवर्ड जो असतो तो तुम्हाला तिथं सांगतात. पासवर्ड जो असतो तुमचा डेट ऑफ बर्थ टाकावी लागते आणि युजर ID वगैरे तुम्हाला तिथं दिला जातो सर्व. तर इथं फक्त तुम्हाला साइन इनवरती क्लिक करायचं असतं. अशा पद्धतीने तुमच्यासमोर इन्स्ट्रक्शन्स येतात. इथून तुम्ही मराठीमध्येही वाचू शकता किंवा इंग्लिशमध्येही वाचू शकता. याच्यामध्ये पहा मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस प्रश्न सोडवता त्यावेळेस यू हॅव नॉट आन्सर्ड द क्वेश्चन हे रेडमध्ये दाखवेल. तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, तुम्ही जर आन्सर प्रश्नाचं ते उत्तर दिलेलं ते ग्रीनमध्ये दाखवेल. आणि तुम्ही तो प्रश्न जो आहे मित्रांनो या ठिकाणी रिव्ह्यूसाठी सोडलेला आहे, म्हणजे त्या प्रश्नाचं तुम्हाला सध्या उत्तर द्यायचं नाही, तो तसाच ठेवला आणि तुम्हाला शेवटी द्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने निळ्या याच्यामध्ये मित्रांनो ते तुम्हाला दाखवेल. तिथं कलर दिलेले असतात, कशा पद्धतीने असतात आपण पुढं पाहूयात. पहा इथं सर्व तुम्हाला या ठिकाणी काय आहेत, हे सर्व इन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन जे आहेत, तुम्हाला तुमचा आन्सर झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती प्रत्येक वेळेस क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला एखाद्या आन्सरला तुम्ही या ठिकाणी त्याला तुम्हाला 4 पर्याय असतील, 4 पर्यायापैकी एखादा पर्याय तुम्ही निवडला तर क्लिअर रिस्पॉन्स बटनचं देखील ऑप्शन तुम्हाला असणार आहे. तुम्ही ते क्लिअर देखील करू शकता सबमिट करायच्या अगोदर. पहा परत नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता मित्रांनो इथं काय दिलं पहा इन्स्ट्रक्शन्समध्ये, मॉक टेस्ट जी आहे ती कशा पद्धतीने आहे पहा. तुमची जनरल नॉलेज आणि नॉलेज ऑफ लँग्वेज याच्यामध्ये मित्रांनो आता पिऊन हमालची या ठिकाणी 30 मार्काचे तुमचा पेपर आहे. तर इथं जनरल नॉलेज आणि नॉलेज ऑफ लँग्वेज म्हणजे या ठिकाणी भाषेचं ज्ञान त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. जनरल नॉलेजचे 20 प्रश्न 20 मार्काला आणि भाषेवरती 10 प्रश्न 10 मार्काला, अशा पद्धतीने 30 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, सेम ही प्रोसेस तुम्हाला तिथं पण परीक्षा देताना दिसणार आहे. इथून तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची, कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे. तर तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता. इथं टिक मार्क करायचं आहे. आय एम रेडी टू लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचे. तिथले सर्व सुपरवायझर सांगतात तुम्हाला कधी क्लिक करायचे वगैरे, सर्व टाईम वगैरे देतात, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. इथं आय एम रेडी टू लॉग इनवरती क्लिक केलं की पहा तुमच्यासमोर टाईम घड्याळाची गरज नाही, तुम्हाला टाईम लेफ्ट इथं लगेच दाखवेल. पहा किती मिनिटाचा पेपर आहे हा, 30 मिनिटाचा पेपर असणार आहे तुमचा, लक्षात राहू द्या. 30 मिनिटाचा पेपर आहे, 30च प्रश्न 30 मार्काला आहे.
तर फास्टपणे सोडवावं लागणार आहे. 30 प्रश्न आहेत पहा. तर इथं टाईम लेफ्ट दाखवला आहे, मॉक टेस्टमध्ये 30 मिनिटाचा दाखवला आहे, म्हणजे 30 मिनिटाचा तुमचा पेपर असणार आहे. तर पहा कशा पद्धतीने प्रश्न आहेत. जनरल नॉलेज आणि लँग्वेज ऑफ नॉलेज म्हणजे मराठी भाषेचे प्रश्न याच्यामध्ये दिसत आहेत पहा. त्यांनी आता शांत मरावे याचं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. मराठीमधला प्रश्न आहे हा. त्यानंतर जनरल नॉलेजचे प्रश्न आहे. जनरल नॉलेजचे किती 20 प्रश्न आणि मराठीचे किती लँग्वेजचे आता प्रश्न किती असतील तुम्हाला 10 प्रश्न असे मिळून 30 प्रश्न. तर बघा इथं पिऊनचं नाव आले पहा वरती. त्याच्यानंतर इथं पहा तुम्हाला राईट साईडला अजून मित्रांनो इथं चूज ऑफ क्वेश्चन्स. इथं जनरल नॉलेजचे किती क्वेश्चन दिसत आहेत 20 क्वेश्चन दिसत आहेत याच्यामध्ये पहा. याच्यामध्ये मित्रांनो 20 क्वेश्चन, त्यापैकी तुम्ही किती आन्सर केले किती सोडले याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली सोडवू शकता सर्व प्रश्न. ठीक आहे. तर समजा तुम्ही आता इथं तुम्ही एखादा ऑप्शन सिलेक्ट केला, तुम्हाला तो ऑप्शन चुकीचा वाटतोय, तुम्हाला दुसरा सिलेक्ट करायचा आहे, क्लिअर रिस्पॉन्स देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला हा रिव्ह्यूसाठी ठेवायचा आहे, म्हणजे पुन्हा सोडवायचा आहे, शेवटी सोडवायचा आहे. तर मार्क फॉर रिव्ह्यू केलं की तुम्हाला इथं मार्क फॉर रिव्ह्यूसाठी तो क्वेश्चन होईल. पहा आता जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, 1 नंबरचा क्वेश्चन पहा. मे 2022 मध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाने सुरू केलेली जिव्हाळा ही कर्ज योजना कोणती बँक देत आहे? महाराष्ट्र ग्रामीण बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, द अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्यानंतर तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. जे पण उत्तर तुमचं असेल ते सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर तोच प्रश्न येतोय पहा, कारण की हे डेमो प्रश्न आहे मित्रांनो, एकच प्रश्न आहे. अशा पद्धतीने सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला करत राहायचं आहे. हे झाले 20 प्रश्न कशाचे तुमचे जनरल नॉलेजचे. लगेच दुसरा सेक्शन आपोआप चालू होईल तुम्हाला. लगेच मराठीचे आले पहा. याच्यापैकी जो पण असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सेव्ह आणि नेक्स्ट अशा पद्धतीने करायचं आहे. आणि याच्यामध्ये पहा इंग्लिशचे देखील प्रश्न आहेत मित्रांनो. इंग्लिश आणि मराठीचे प्रश्न आहेत, लक्षात राहू द्या. भाषामध्ये इंग्लिश मराठी दोन्ही प्रश्न आहेत. इथं पहा इंग्लिशचे प्रश्न येत आहेत, म्हणजे दोन्ही प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर सेव्ह आणि नेक्स्ट करत राहायचं आहे. आणि पूर्ण झालं की मित्रांनो, हे पूर्ण तुमचं सेव्ह आणि नेक्स्ट झालं की तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर एक्झाम समरी तुम्हाला दिसेल पहा अशा पद्धतीने, ज्यामध्ये मित्रांनो सेक्शन नेम जनरल नॉलेजचे 20 प्रश्नापैकी किती आन्सर केले तुम्ही, नॉट आन्सर, रिव्ह्यूसाठी किती ठेवलेत. रिव्ह्यूसाठी ठेवायचंच नाही, म्हणजे शिल्लक ठेवायचं नाही, सर्व आन्सर तुम्हाला करायचे आहेत. नॉट विजिट, मराठी नॉलेज ऑफ लँग्वेजमध्ये मराठी इंग्लिश दोन्ही आहे. इथं तुम्हाला दिसेल पहा. खाली विचारेल मग तुम्ही या ठिकाणी सबमिट करू इच्छिता का. एकदा तुम्ही सबमिट केलं की तुम्हाला या ठिकाणी एडिट करता येणार नाही. एसवरती क्लिक केलं, पुन्हा एकदा विचारेल तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे का काही एडिट करायचं आहे, कॅन्सल करायचं. मग तुम्हाला परत तुमच्या एक्झामवरती येईल. अजून तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ऑप्शन देखील चेंजेस करू शकता. मग डायरेक्टली तुम्हाला सबमिट करायचं, येस करायचं, इथे एकदा परत अजून एकदा ओके करायचं. पहा तुमचं या ठिकाणी कॅन्डिडेट फीडबॅक फॉर्म तुम्हाला एक शेवटी येतो की कशा पद्धतीने एक्झाम वगैरे कंडक्ट झाली त्याच्याबद्दल या ठिकाणी विचारलेलं आहे. व्हॅल्युएबल फीडबॅक वगैरे हे जे काही एवढं हे नाही आहे, तर तुम्ही हा डायरेक्टली सबमिट करू शकता. ओके करायचं आहे. तुमची एक्झाम सक्सेसफुल अशा पद्धतीने होणार आहे. एक्झिट एक्झाम पूर्ण झालं पहा. खूप चांगल्या पद्धतीने डेमो त्यांनी दिलेला आहे. तुम्ही त्या सिस्टमशी फॅमिलियर होऊ शकता, म्हणजे कशा पद्धतीने आहे बाबा एक्झाम तुमची. आणि आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो सब्जेक्ट देखील कळाले की जनरल नॉलेजवरती 20 प्रश्न आहेत आणि 10 प्रश्न 5 प्रश्न याच्यावरती मराठी लँग्वेज आणि 5 प्रश्न इंग्लिशवरती आहेत आणि 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये आहे. तर पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे डेमो लिंकची. आता क्लार्कचं देखील मित्रांनो तुम्ही सोडवू शकता. क्लार्कचं देखील अशा पद्धतीने लॉग इन करायचे तुम्हाला. सर्व हे वाचायचं आहे व्यवस्थित, डिक्लेरेशन द्यायचं आहे, ओके करायचं आहे. डिफॉल्ट लँग्वेज इथून सिलेक्ट करायचे, आय एम रेडी टू लॉग इन करायचं आहे. याच्यामध्ये पहा जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर नॉलेज. क्लार्कसाठी काय आहे, नॉलेज ऑफ लँग्वेज. इथेही मित्रांनो 40 मिनिटाचा तुम्हाला टाईम आहे. 40 मिनिटाचाच पेपर आहे. 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहेत. 40 मिनिटाचा वेळ आहे. जनरल नॉलेज, कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये 8 प्रश्न आहेत. त्यानंतर जनरल नॉलेजसाठी 16 प्रश्न असतील तुम्हाला आणि लँग्वेजसाठी 16 प्रश्न. इंग्लिश मराठी दोन्हीही इथं असणार प्रश्न पहा. इंग्लिशचेही आहेत आणि मराठीचेही प्रश्न याच्यामध्ये आहेत. तर हे झालं क्लार्कसाठी देखील. तर अशा पद्धतीने तुमची ही मित्रांनो जिल्हा न्यायालयाची परीक्षा होणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो त्यांनी डेमो लिंक देखील दिलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती पुस्तक हवं असेल, ज्यामध्ये जनरल नॉलेज त्याचबरोबर मित्रांनो जे सामान्य ज्ञानचे उपघटक आहेत जसे की राज्यघटना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, जीके हे सर्व उपटॉपिक्स तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये घटकनिहाय पाहायला भेटतील. TCS आणि IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो द्वितीय आवृत्तीचं विजयपथ पब्लिकेशन यांचं पुस्तक आहे. सध्या तुमची होणारी आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, महानगरपालिका असेल, कारागृह विभाग पदभरती असेल किंवा GMC पदभरती असेल, या सर्वांसाठी
सर्वांसाठी तुम्हाला ही उपयोगी पडणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी आतापर्यंत झालेल्या TCS IBPSच्या जवळपास 21 प्रकारच्या प्रश्नपत्रिकेमधून 21 प्रकारच्या परीक्षेमधून 400+ प्रश्नपत्रिकांमधून GSच्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो हे TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपाचं पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला हे पाहायला भेटेल.